मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 89. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. तो वर जाणाऱ्या जिन्याजवळ उभा, ही डायनिंग टेबल जवळ हक्काने खणखणीत आवाजात एकमेकांना मम्मा डॅड संबोधत चाललेले संभाषण, थट्टा मस्करी, मुलींचा सहभाग, वी आर फॅमिली ही नवी नवी जाणीव. जवळच्या सोफ्यावर बसलेले वडीलधारे अवाक होऊन त्या दोघांकडे पाहत होते. त्यातील काही डोळे विस्फारलेले तर काही मिश्किल हसरे. जणू इथे ते फक्त दोघेच उभे आहेत. या थाटात त्यांचे बोलणे, जगाचा विसर, नेहमीचेच. आईने तिच्याकडे पाहत घसा खाकरला. मेघा, आम्ही आहोत बरं का. आणि क्षणात तिला सत्य परिस्थितीची जाणीव. गोरी मोरी होत सर्वांकडे नजर गेलीच. मेघा, काय हे मम्मीजी पापाजींसमोर हे असं बोलणं, काय म्हणतील ते. कसनुसं हसत मान खाली घातलीच. हळूच त्याच्याकडे वळत नजर उचलत सर्वांकडे इशारा करत खुणावलेच. राजीव, सर्वांची परवानगी तर घ्या, आपलं आपणच बाहेर जायचं ठरवलं. कुर्त्याच्या खिशात हात घालत मंद हसला. डॅड, बाबा, आम्ही क्लबला, आय मीन ते जियारियाला घेऊन. हा पता है, अब रोका हो गया है, गो अहेड. थट्टा करतच उत्तरले पापाजी. बाबांकडे संमतीसाठी वळलेली तिची नजर. मेघा, आमचे जावई तुमच्या सोबत आहेत, जा फिरून या सगळे. प्रसन्न हसले बाबाही. हसतच पर्स घ्यायला ती गेस्टरूमकडे पळाली. अन मनोज भाईंकडून कारची किल्ली घेत आनंदात हवेत उडवत त्याने पुन्हा झेलली. दोघे मुलींना घेऊन नुकतेच घराबाहेर पडलेले. सिनियर मंडळींचे चर्चासत्र, पुढील कार्यक्रमांची, एंगेजमेंट, लग्न कधी आणि कुठे याचा निर्णय घेणे. मेघा असं एवढं मोठ्याने बोलत नाही. ते आज जरा खुश आहे तर थोडी गडबड झाली. लेकीची बाजू सावरून घेण्याची आईची केविलवाणी धडपड. मेघाला कितीदा समजावलं, आजूबाजूला बघून बोलावं. राजीव सोबत लग्न होणार आहे, सासू सासरे समोर आहेत, कसं होणार हिचं. कविताजी, डोंट वरी. मेघा आणि राजीव कसे आणि किती मोठ्याने बोलतात हे ऐकायचं असेल तर यू शुड व्हिजिट सुप्रीम कॉन्फरन्स रूम. दिस इज नथिंग. आत्ताचं हे बोलणं त्याच्यासमोर काहीच नाही. प्रकाश सरांचे मोठ्याने हसणे आणि त्याला आनंदजींची साथ. हो, पण असं सर्वांसमोर नको ना, आता लग्न होईल तर. आईचं मन मानायला तयार नव्हतं. कविताजी, आप टेंशन मत लीजिए, ये तो दोनों की प्यार भरी बातें थी. मेघा हमारी बेटी ही है, आप उसे कुछ मत बोलिए. उन दोनों के रिश्ते में इतना हक और प्यार तो जरूरी है. खुश है दोनों साथ में. रीमाजींनी खांद्यावर हात ठेवत थोपटलेच. हाँ, और इसीलिए हम लोग आगे की बातें भी कर लेते हैं. जब वे सब वापस आ जाएंगे दोनों से बात कर लेंगे. आनंदजींच्या सुचवण्यावर सर्वांनी होकार भरलाच. प्रेमी जीव फिरायला बाहेर पडलेले. अन इथे मातोश्री पिताश्रींनी एंगेजमेंटसाठी सुयोग्य दिवस शोधायला सुरुवात केलीच. 2 मजली क्लबच्या पोर्चमध्ये कार थांबताच मुलींनी धडाधड उड्या मारल्याच. जियासाठी ओळखीचीच जागा. बरेचदा डॅड सोबत संडे घालवण्याची. आज आर्याला जागेची ओळख करून देत होती. मेन डोअरवरील द्वारपालाने गुड इव्हनिंग साब म्हणत हसतच केलेलं स्वागत. अन राजीवने त्याची जातीने केलेली चौकशी तिच्या मनाला स्पर्शून गेलीच. समोर भव्य संगमरवरी रिसेप्शन डेस्कवर मेंबरशिप कार्ड दाखवताना डेस्क पाठची युवती मेघाचे कुतूहलाने निरीक्षण करत होती. तिच्या साडीला न्याहाळणे, की ही भरजरी साडी परिधान केलेली स्त्री क्लबमध्ये काय करत आहे हा प्रश्न. शी इज फॅमिली. त्याच्या खणखणीत आवाजाने त्या युवतीने न्याहाळणे थांबवले. ओ, वेलकम मिस्टर अँड मिसेस मेहरा. युवतीचे मेंबरशिप कार्ड परत करत सहजच बोलणं.
आणि ही क्षणभर अवघडली. बारीकसे हसत मान झुकवलीच. मेघा, आता ही सवय करून घे मिसेस मेहरा ऐकण्याची. हृदयात धडधडलं तरी कानाला गोड वाटतं. दिस वे मिसेस मेहरा. त्याच्या मिश्किल जड आवाजाने भानावर येत लाजऱ्या डोळ्यांनीच दटावले त्यालाही. गॉड, इट फील्स सो अमेझिंग. मी मेघाला मिसेस मेहरा म्हणालो और उनका फिर से शर्माना. रविवारची संध्याकाळ तशी निवांतच, पण पावसाची रिपरिप आणि या प्रायव्हेट क्लबमध्ये माणसं दुर्मिळच. अधेमध्येच स्पोर्ट्सच्या पोशाखात बॅग पाठीला अडकवलेले कुणीतरी आत बाहेर करताना दिसत होते. पण समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती या दोघांना सहेतूक न्याहाळत होतीच. आपण ऑड दिसत आहोत. कुर्ता आणि साडीमध्ये स्पोर्ट्स क्लबला आलो आहोत. तिचं हळूच त्याच्याजवळ जात कुजबुजणं. आपण कॅफेसाठी आलो आहोत. जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय. त्याने डोळ्यांनीच धीर देत या अनोळखी वातावरणात तिला सामावून घेणं. मुली आधीच नाचत पुढे पळालेल्या. तळमजल्यावरील भव्य स्विमिंग पूल पाशी आर्याचे पाय थबकलेले. थुई थुईही करत होतेच. उडी मारण्याची अतीव इच्छा मनातच अडवून ठेवलेली. आपल्या टेरेसचा स्विमिंग पूल मी पाहिलाच नाही. आर्या खूप खुश होती त्या दिवशी तुमच्यासोबत स्विमिंग करून. क्लबच्या पूलला दुरूनच न्याहाळत त्याच्या शेजारी थांबलेली ती. आपलं घर तुम्ही पूर्ण पाहिलंच नाही ना. त्या दिवशी जियाच्या रूमपासूनच खाली पळून गेलात. तिच्याकडे न पाहताच हसू अडवत तिची थट्टा सुरू होती. पळून नाही काही गेले. फोन आलेला महत्वाचा. जाऊ दे, मी पाहीन आपलं घर नंतर. जिया दाखवेल मला. नाक मुरडतच दिलेलं उत्तर. आपलं घर मीही दाखवू शकतो, पण तुम्ही माझ्याबरोबर येतच नाही ना. मुली पुढे निघून गेलेल्या पाहून झुकतच तिच्या कानाजवळ जात तक्रार करणं. त्याचा मधाळ गोड आवाज आणि कानावर जाणवलेला उष्ण श्वास. बावरत एक पाऊल दूर झालीच. राजीव पण ना, का असं करतात? इथे मिसेस मेहरा ऐकूनच पोटात बुडबुडे फुटल्यासारखे जाणवत आहे. आणि आता यांचं हे प्रेम व्यक्त करण्याचं अजब तंत्र समोहित झाल्यासारखं होतं ना. मेहराजी, खोड्या वाढत आहेत तुमच्या. तो बारीक हसत तिची दूर थांबण्याची धडपड पाहत होता. वाव, गजऱ्याचा सुगंध, रिअली रिफ्रेशिंग. मेघा इज रियली फनी. जरासा पास जाओ तो भाग के दूर चली जाती है. और ये डर के आगे पीछे देखना, हमें कोई देख तो नहीं रहा. मैडम, वी आर गेटिंग मैरिड सून. कुछ दिनों की बात है. फिर आपकी इन जुल्फों में गजरा लगाने का हक भी हमारा और जुड़े को गजरे की कैद से छुड़ाने का हक भी हमारा. आप भी हमारे और ये घनी जुल्फों का साया भी हमारा. डॅडचं टेनिस कोर्ट. पावसाने चिंब भिजलेल्या कोर्टकडे हात दाखवत जियाचे ओरडणे. एप्रिलमध्ये यायचो ना डॅड आपण मोस्ट ऑफ द संडेज संध्याकाळी. वळून त्याच्याकडे पाहून हसली. डॅडचा गेम मी तिथे बसून बघायची. दूरवर हात करत खुणावले. चल आयू, तिकडून बघूया. आर्याचा हात धरूनच तिला पुढे घेऊन जाणारी जिया. एप्रिल नंतर का नाही आलात? असा ब्रेक घेणं बरोबर नाही ना. तिचा काचेतून कोर्ट न्याहाळत निरागस प्रश्न. एप्रिल में आपसे मुलाकात हो गई. हसतच त्याचं उत्तर. त्याचं काय? कपाळाला सूक्ष्मशी आठी पडलीच. इतवार की शाम हमने आपके नाम कर दी. शायरी ढंगातच बोलणं त्याचं. क्षणभर डोळे मिटलेच तिचे. काहीही तुमचं. आता माझा दोष का? की काही माझ्यामुळे तुमची प्रॅक्टिस झाली नाही? मी थोडंच तुम्हाला खेळण्यापासून अडवलेले. गाल फुगवलेच तिने. आपके साथ खूबसूरत लम्हों की हसीन शाम या फिर यहाँ कोर्ट में बॉल के पीछे दौड़ना. मेरे दिल ने हसीन शाम को चुना. आपको क्या लगता है कुछ गलत किया मैंने? तिच्याकडे एकटक पाहत केलेला प्रश्न. नजर झुकवतच किंचितशी मान हलवत नकार देत ती पुढे चालू लागली. देवा, हे रोमॅन्टिक राजीव सांभाळणे माझ्यासाठी कठीणच जाणार आहे. उद्या हीच व्यक्ती सुप्रीम हाऊस मीटिंग्समध्ये ज्युनियर्सवर आरडाओरडा करत असेल. आज हा शायराना अंदाज खास माझ्यासाठी. राजीव, तुमचं हे रूप तर अजूनच भावलं आहे. असेच बोलत राहा
आणि आम्ही तुमचा शब्दनशब्द हृदयात साठवत राहतो. गर्ल्स चलो, सेकंड फ्लोअर. आर्या जियाला त्याने दुरूनच हाक मारली. क्लबचा दुसरा मजला. अर्ध्या भागात इंडोर ॲक्टिव्हिटी हॉल आणि अर्ध्या भागात कॅफे. टेबल टेनिसची जागा रिकामी दिसली आणि आर्या डॅडला खेचतच घेऊन गेलीच. डॅड सोबत टेबल टेनिस मॅच. आर्याला सपोर्ट करणारी जिया. मेघाला मग राजीवला सपोर्ट करण्यावाचून पर्याय नव्हताच. गेममधील रूल फारसे कळत नसले तरीही सूचना देण्याचे कर्तव्य ती चोख पार पाडत होती. अहो, जरा बॉलकडे नीट लक्ष द्या. अहो, काय हे, जरा उजवीकडे येऊन खेळा ना. अहो, बॅट अशी समोर धरा, म्हणजे आला बॉल की मारला. तिच्या सूचने गणिक त्याच्या चेहऱ्यावर वाढणारा वैताग आणि प्रत्येक सर्व्हिसच्या आधी एक रागीट कटाक्ष तिच्याकडे. या, तुम्हीच खेळा. शेवटी कंटाळून आलाच तिच्या खुर्चीजवळ. मला नाही येत टेबल टेनिस. कोकरासारखे केविलवाणे डोळे. देन इथे बसून फक्त अनवॉन्टेड इन्स्ट्रक्शन्स देता येतात. त्रागातही हसू मिसळलेलीच. मला वाटलं मी मदत करत आहे. ठीक आहे, शांत बसते. दोनदा डोळ्यांची निरागस उघडझाप. भोळी मेघा. इज इट पॉसिबल तुम्ही शांत बसणे? जड मिश्किल आवाजात विचारलेला प्रश्न अन ओठ घट्ट दाबून ठेवत तिने नकारार्थी मान हलवलीच. आर्या जियाच्या वयाचीच काही मुलं खेळायला आलेली. त्यांच्यासोबत मुलींना सोडून चला आपण कॅफेत बसू, जिया आर्या खेळतील इथे. कॅफे अन इंडोर ॲक्टिव्हिटी रूमला काचेच्या भिंतीने विभागलेले. कॉफी घेतही मुलींवर लक्ष ठेवणे शक्य. कॅफेच्या समुद्राकडील बाजूलाही काचेचीच भिंत. दुसऱ्या मजल्यावरून दिसणारे समुद्राचे विहंगम दृश्य. बेभान समुद्राच्या उसळलेल्या लाटा किनाऱ्यावर धडकणाऱ्या. पावसाची भुरभुर. 7 वाजत आलेले अन काळवंडलेलं आभाळ. समुद्रावरचा वारा काचांनी अडवलेला, पण किनाऱ्यावरची नारळाची झाडे वाऱ्याच्या वेगाचा अंदाज देत होतीच. कॅफेतील छोटे छोटे सोफे, आरामदायी चेअर्स, कोपऱ्यातील आर्टिफॅक्ट्स आणि इंडोर प्लांट्सची सजावट. सिलिंगच्या पिवळसर दिव्यांचा मंद प्रकाश सर्वत्र अन सोबत इन्स्ट्रुमेंटल संगीताची साथ. धुंद वातावरण. बाहेर निसर्ग निर्मित अन कॅफेत मानव निर्मित. तिकडे बसूया. बऱ्यापैकी रिकाम्या कॅफेतील निवांत कोपरा त्याने निवडला. काचेजवळच्याच सोफ्यावर ती बसली आरामात. 2 सीटर ऐसपैस सोफा अन समोर 2 आरामदायी खुर्च्या, मध्ये कॉफी टेबल. सोफ्यावरून मागे वळून पाहिले तर जिया आर्या दृष्टीपथात होत्या अन समोर सागराचे दर्शन. कॅफे अटेंडंटला 2 कॉफी सांगत तो मात्र सोफ्याजवळ उभाच. मेघा, इथे सोफ्यावर बसू तुमच्या जवळ और समोर चेअरवर? बसा ना इथे. सोफ्याच्या रिकाम्या बाजूकडे तिने केलेला हात अन पडत्या फळाची आज्ञा मानत तिच्या जवळच बसण्याचा आनंद. राजीव, आता हळूहळू आम्हीही सवय करत आहोत तुमच्या सहवासाची. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, जवळ बसण्याचा हक्क. आहा. या कोपऱ्यातील एकांतात आता काय बोलावे या गोंधळात दोघेही. आवडला कॅफे? त्याचं मंद हसत विचारणं. हो, क्लब छान आहे हा. आपल्या घरापासून खूपच जवळ आहे. चालत पण येता येईल. आजूबाजूला पाहतच तिचं उत्तर. येस, वॉकिंग डिस्टन्स आहे. म्हणून मी विचारणार होतो, चालत जाऊया का? पण पावसात कसे ना? खिडकीबाहेरच्या धारांकडे हात केलाच. आपल्याकडे अंब्रेला आहे. नाही ना, माझी छत्री मी सकाळी घरी विसरले. मी आणि आर्या कार घेऊन आलो आणि आईबाबा मागून टॅक्सीने आले ना. निरागस स्पष्टीकरण आणि त्याच्या डोक्यात खट्याळपणा जागृत झालाच. माझी अंब्रेला इज बिग इनफ. गंभीरपणे दिलेलं उत्तर. म्हणजे? आय मीन मिस्टर अँड मिसेस मेहरांना एकच अंब्रेला चालेल ना? त्याचं बारीक डोळे करत दिलेलं उत्तर अन अर्थ मेंदूपर्यंत पोहोचताच तिचे लटक्या रागात मोठे झालेले डोळे. गप्प बसा. हेच तुमचं बोलणं. दुपारपासून असंच करत आहात. जा, मला ना बोलायचंच नाही.
मान खाली घालून बसली खरी, पण राजीव, काय एक एक स्वप्न दाखवत आहात? एका छत्रीत आपण दोघे. मला तर राज कपूर आणि नर्गिस आठवले. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. माझी ही अवस्था काहीशी अशीच आहे. जस्ट किडिंग. सिरियस मूड थोडा नॉर्मल होण्यासाठी बोललो. त्याचं हसतच सांगणं. तिने मान तिरपी करत झटकली हलकीशी. आले मोठे मूड ठीक करणारे. इथे आधीच एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे, त्यात यांचं हे असं बोलणं. त्याच्याशी शेजारी बसून बोलताना सारखी मान वळवावी लागत होती. न राहवून तिने पाठीमागची उशी दूर करत समोर पायावर घेतली. सोफ्याच्या उजवीकडच्या आर्मला पाठ टेकवली. सँडल्स काढत साडीच्या निर्या सावरत पाय दुमडून बसली. पायांची पालथी घडी. निवांत गप्पा करण्यासाठी परफेक्ट पोझिशन. तिचं असं आरामदायी बसणं आवडलं त्याला. त्यानेही अनुकरण करत पायातील लेदरच्या सँडल्स दूर केल्या. सोफ्यावर पाय लांब पसरून बसण्याची त्याची सवय, पण आज या पिटुकल्या सोफ्यावर पाय सुखासन स्थितीत ठेवणे गरजेचे होते. लांब सडक पायाची घडी. कसेबसे स्वतःला सोफ्यावर ॲडजस्ट केले. 2 सीटर कोझी सोफ्यावर दोघांचे हे असे समोरासमोर बसणेही रोमांचकच होते. ना धड दूर होते, ना पुरेसे जवळ होते. त्याचा उजवा हात बॅकरेस्टवर रोवत डाव्या हातात मोबाईल होताच. स्क्रीनवर भरभर वरखाली होणारा अंगठा. महत्त्वाच्या मेसेजेसवर नजर फिरवली. फोन थरथरला. पुन्हा श्वेताचा कॉल. सायलेंटवर टाकत सोफ्यावरच पायाशी ठेवला पालथा. तिचं हातातील शगुनच्या कड्याला बांगड्यांच्या पुढे मागे सरकवत विचारात हरवलेलं रूप. मम्मीजींनी हा कडा माझ्या हातात घातला. खानदानी हा शब्द ऐकून मनात एक प्रश्न डोकावलाच. हाच कडा मायाच्या हातातही. हृदयात कळ बहुतेक चेहऱ्यावर उमटलीच माझ्या. मी गजरा माळत होते केसात आणि मम्मीजीही आल्याच. गजऱ्याच्या पेन्स लावून देत म्हणाल्या, मायाने हा कडा कधीच घातला नव्हता. मैंने कहा था पर उसने मना कर दिया. ये सालों से मेरे हाथ में ही था. आज से तुम्हारा, ये तुम्हारे परिवार की रक्षा करेगा. हमेशा पास रखना. यू डोंट हॅव टू वेअर इट एव्हरी डे. त्याच्या शब्दांवर चमकून वर पाहिलेच. त्याचीही नजर कड्यावर आहे असे जाणवले. असं कसं? मम्मीजींनी आशीर्वाद म्हणून दिला आहे. कडा नाही घातला तरी तुमच्या मम्मीजींचा आशीर्वाद असणारच आहे. असंही तुम्ही हातात कधीच काही घालत नाही, एक्सेप्ट वॉच लेफ्ट हँडवर. कड्या खालच्या तिच्या नाजूक मनगटावर काही क्षण त्याची नजर रेंगाळली. त्याचं अतिसूक्ष्म निरीक्षण पाहून मन सुखावलेही अन बावरलेही. अजून काय ऐकावे लागणार आहे? निरीक्षण अन विशेष टिप्पणी. हो, कालपर्यंत घालत नव्हते, पण आता घालेन. मम्मीजींचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा आहे. कड्यावरून मायेने हात फिरवला. अटेंडंट कॉफीचा ट्रे टेबलवर ठेवून गेला. साडीचा घोळ सावरत ती उठणारच की नजरेनेच त्याने बसा शांत असे सुचवले. उठून कॉफीचा कप तिच्या हातात देत हलकसं हसू आलंच त्याच्या ओठांवर. आपली दोघांची पहिली कॉफी मीट आठवली. जागेवर बसत त्याचं रोखूनच पाहणं. सुप्रीम सीसाईड कॅफे. कॉफी आणि गप्पा पहिल्यांदाच. तिने हलकाच कॉफीचा घोट घेतला. येस, एक्झॅक्टली 2 months बॅक. आणि आज आपला रोकाही झाला. कॉफीचा मग पायावरील उशीवर टेकवला. सो हाऊ आर यू फिलिंग? त्याचा शांत स्वर, पण घोट घेतच तिच्या मनाचाही वेध घेणारी त्याची नजर. फिलिंग? कॉफीच्या मग भोवती दोन्ही हात घट्ट कवटाळलेले. डोक्यावर एसी अन बाहेरचा पाऊस. वातावरणात गारवा. त्या मगचा उबदारपणा हवा हवासा आणि त्याच्या शांत नजरेचा दिलासा. तिने खोल श्वास घेतलाच. असं शब्दात मांडता येत नाहीये की नक्की या क्षणी काय वाटतंय. बस छान वाटतंय. म्हणजे मी गेल्या 11 वर्षांमध्ये कधीच विचार केला नाही की दुसऱ्यांदा लग्न करेन.
तुम्हाला तर माझा पास्ट माहीत आहेच. त्याने अलगद होकारार्थी मान डोलावली. डोळ्यांनीच दिलेला धीर. तीही हसली छानशी. अचानक आपण भेटतो काय? जस्ट 3 महिन्यांची आपली ओळख, आपल्या मुलींची घट्ट मैत्री, आपणही आधी कलिग्स, नंतर फ्रेंड्स, आणि आज अचानक आपलं लग्नही ठरलं. हे सगळं छानच आहे, बुद्धीला पटत आहे, पण अजून मनाला पूर्णपणे उमजलं नाही असं वाटतंय. ती भावना हळूहळू झिरपते आहे मनात की आपण दोघे भावी पती पत्नी. बारीकसे हसत नजर झुकवलीच. येस, सेकंड मॅरेज. माझाही प्लॅन नव्हता. यू नो एव्हरीथिंग अबाउट मी अँड जियाची मॉम, राईट? 11 वर्षांपूर्वी त्याने सहन केलेला विश्वासघात, दुःख डोळ्यात साचलेलं त्याच्या अश्रू रूपात. त्याच्या हतबल डोळ्यांचा प्रश्न, तिनेही मान हलवतच दिलेला होकार. त्याच्यासाठी तिच्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून सावरले त्याने स्वतःला. मॉमलाही मी लास्ट 11 इयर्स लग्नासाठी नाहीच म्हणत होतो, बट आय थिंक डेस्टिनीने आपल्या दोघांसाठी डिफरंट प्लॅन केलेला. अँड हिअर वी आर. रोका झाला आहे. वी आर गेटिंग मॅरिड. प्रसन्न हसला. तिनेही नाजूकसं हसत हुंकार दिला. बट यू आर हॅपी ना? हा डिसिजन विलिंगली घेतला आहे, फक्त जियारियासाठी नाही. गंभीर प्रश्न अन चेहऱ्यावर काळजीही दाटलेली. अहो, असं का विचारताय? मी निर्णय मनापासून घेतला आहे, जियारियासाठीही आणि आपल्यासाठीही. दॅट्स रिलीफ. आनंदी निश्वास. तुम्हीही ना? हळूच पाहिलंच त्याच्याकडे. माझ्याकडे बघून काय वाटतं? डाव्या हातात मग अन उजवा हात हवेत उडवत उत्साही मिश्किल प्रश्न. राहू दे, तुम्ही उत्तर देऊच नका. वाय? लेट मी आन्सर. नकोच. तुमचं ॲज सून ॲज पॉसिबल ऐकलं मी. कॉफी मगच्या दांड्याशी खेळतच तिचं लाजणं. येस, त्याच माझ्या फिलिंग्ज आहेत. हात हृदयावर ठेवला गेलाच. मुलींसमोर आणि सगळ्या मोठ्यांसमोर असं बोलतात का? लटका राग दाखवला गेलाच. व्हॉट्स रॉंग? जिया आर्या दोघींनी रिक्वेस्ट केली आहे, लवकर लग्न करा. खांदे उडवलेच त्याने. अच्छा, जिया आर्याची रिक्वेस्ट म्हणून ॲज सून ॲज पॉसिबल का? ऑफकोर्स. अँड माझीही विश आहे, जिया आर्याची मॉम आणि माझी वाईफ मिसेस मेहरा यांनी क्विकली मेहरा विलामध्ये राहायला यावे, म्हणून तर हे लग्न लवकरात लवकर करण्याची माझी इच्छा. तिचे डोळे मोठे झालेच अन सहजच एका हातानेच चेहरा झाकण्याचा प्रयत्न. हेच असं बोलता तुम्ही? असं डायरेक्ट वाईफ? तिच्या लाजण्यावर खदखदून हसलाच. देन व्हॉट शुड आय से? माझ्या मुलींची मॉम इज माय वाईफ. इट्स सिम्पल. असं सारखं सारखं बोलू नका हो. बट मी बोलत राहिलो तर ती फिलिंग तुमच्यापर्यंत क्विकली पोहोचेल ना. व्हॉट्स दॅट? हां, भावना मनात फास्ट झिरपेल. आवाजात ठासून भरलेला खटाळपणा. तुमच्या भावना पोहोचल्या आहेत, अजून पुढे काहीच बोलू नका. त्याची ती मिश्किल हसरी रोखलेली नजर सहन होणे अशक्यच. तिचं कॉफीच्या मगवर लक्ष केंद्रित करत मनाला समजावणं. राजीव, हे वाईफ ऐकणं जितकं गोड वाटतं आहे, तितकीच माझ्या हृदयाची धडधड वाढत आहे. जणू काही उद्याच लग्न असावं असं. जियाची मम्मा होणं सोपं होतं, पण तुमची पत्नी जरा कठीणच वाटत आहे. आणि त्यात तुमच्यातला अचानक जागृत झालेला अतिउत्साही रोमॅन्टिक राजीव. मेघा, तुझं काही खरं नाही. आर्या धावतच जवळ आली. बिचकतच मम्माकडे पाहिले. मेघाने काय ग अशा विचारलेल्या प्रश्नाला मानेनेच काय नाही असं उत्तर दिलं. हळूच डॅडच्या गळ्यात हात टाकले मागून. डॅड, आम्हाला पण भूक लागली. कानातच कुजबूज. तो हसलाच मोठ्याने. जा खेळा, मी मिल्कशेक पाठवतो तिथे. डॅडच्या उत्तरावर थँक्स असं म्हणत गालावर गोडगोड पापी. मम्माचा विसर. उड्या मारत जशी आली तशीच पळालीही. त्याने उठून अटेंडंटला दिलेली ऑर्डर. ती फक्त अचंबित होऊन सर्व पाहत होती.
आर्या पण सेम राजीवजींची लेक शोभते. दर अर्ध्या तासाने भूक कशी काय लागते हिला? आणि डॅडवर किती हक्क, किती प्रेम. भूक लागली मलाही सांगता आले असते, पण त्यांना सांगितलं. आता तर पार्टी पूर्णच बदलली. अंकलचे डॅड झाले, हक्काचे डॅड. काही वेळापूर्वीचे संभाषण आठवून त्याच्याकडे पाहायचे टाळणारी ती मग मधील कॉफी संपवून टेबलवर ठेवत तो मोबाईल पाहत होता. श्वेताचे मेसेज पाहून हसू येत होतेच. हिची भाभी माझ्याशी बोलत नाहीये. वाईफ म्हणालो तर शर्माना, मिसेस मेहरा बोललो तर उफ ये गुस्सा. ये बेचारा राजीव करे भी तो क्या. गॉड, बट आय नो शी इज एन्जॉइंग दिस टॉक. इट्स गुड कि आम्ही इथे आलो. मेघा, आपके चेहरे की ये शर्मीली हंसी बता रही है मैं आपको बेझिझक वाइफ पुकार सकता हूँ. यू लाइक इट राइट? सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.